नमस्कार मित्रांनो. मी चेतन दीक्षित. तुम्ही बघायला सुरुवात करताय दक्षिण पंथ. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर Instagramवर तयार झालेली झुरळ जनता पार्टी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांनी जंतर मंतर मध्ये सुरू केलेलं आंदोलन, नंतर त्यांचा संसदेवरचा मोर्चा आणि पंतप्रधानांनी त्यांना माफ करणं, हे चार बिंदू जोडताना एक गोष्ट आपण विसरून जातो की जंतर मंतर मधलं आंदोलन हे अपयशी ठरत होतं. खुद्द त्यांच्याच प्रवक्त्याचं एक संबोधन आहे का कदाचित पत्रकार परिषद असावी की त्याच्यामध्ये तो वैतागून म्हणत होता की तिथं सोनम वांगचूक प्राणांतिक उपोषण करायला बसलेत आणि या देशातल्या तरुणांना त्याचं काही फारसं देणं घेणं नाहीये. नंतरच्या 2 दिवसातच 2 ते 3 दिवसातच अशा चाव्या फिरल्या आणि सगळा हजारोंचा मॉब, अर्थात तो आम आदमी पार्टी पुरस्कृतच होता, हे आता काही फार रहस्य असं राहिलेलं नाहीये. तो हजारोंचा मॉब रस्त्यावर आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हिंस्त्र आंदोलन केलं. खरं तर त्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीची कायदेशीर परवानगी मागण्यात आली नव्हती. असं असताना जेव्हा अशा आंदोलनामध्ये अशा पद्धतीची हानी होते, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते, हिंसा होते, ह्याची सरळ सरळ जबाबदारी त्या संबंधित आयोजकावर असते. पण मोदी शासनामध्ये ती काही धमक नाही. त्यासाठी तमिळनाडूचा विजयच हवाय किंवा अशी व्यक्ती हवी आहे की जी फारशी विरोधात बसलेली नाहीये आणि जिला सत्ता राबवायचं कौशल्य अवगत झालंय. जास्तीत जास्त मोदींनी येऊन काय केलं? त्याला माफ करून टाकलं. मास्टर स्ट्रोक मारला. मुद्दा तो नाहीये इथं. दिल्लीमधल्या आंदोलनानंतर झारखंडात सुद्धा एक आंदोलन सुरू झालं विद्यार्थ्यांचं, खऱ्या-खुऱ्या विद्यार्थ्यांचं. पण त्या विद्यार्थ्यांकडे या झुरळांचं लक्ष नाहीये. त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं होतं की ते विद्यार्थी आहेत, झुरळ नाहीयेत. म्हणजे खरं तर जस्टिस सूर्यकांत यांनी ज्या हेतूनं झुरळ हा विषय मांडला होता, त्याला कचऱ्याची टोपली दाखवत तिथून त्यांनी झुरळच बाहेर काढलीत. अर्थात झुरळ राहतं ते गटारीचंच राहतं म्हणा. झुरळाला तशी स्वच्छ जागा आवडत नाही. दिल्लीमधले सगळ्या अस्वच्छ मनांची गर्दी होती. झारखंडामधल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे काय करायचंय. ते राजीनाम्याची मागणी मागत नाहीयेत. कारण राजीनामा मागून क्रांती होत नाही. जोपर्यंत व्यवस्था सुधारवली जात नाही, तोपर्यंत राजीनामा मागणं म्हणजे माणसं तीच राहणार आहेत, फक्त कपडे बदलले जाणार आहेत. काय मागण्या आहेत त्यांच्या? त्यांची अपेक्षा फक्त एवढी आहे, झारखंडातल्या खऱ्या-खुऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा एवढीच आहे, की पुन्हा ही परीक्षा घेतली जावी. म्हणजे बघा ना, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, म्हणजे काय ती त्यांची झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर त्यापैकी एका व्यक्तीनंच ती परीक्षा पास केली आहे. म्हणजे एवढ्या वरच्या पातळीपर्यंत हा जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, ज्या पद्धतीची अनियमितता सुरू आहे, की ज्यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना त्रास होतो, म्हणून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर आलेत. कोणी सुद्धा कुणाला शिव्या देत नाहीये. कोणी सुद्धा आझादीची गाणी म्हणत नाहीये. कोणी हिंदू धर्माविरुद्ध बोलत नाहीये. कुणाची आई बहीण काढत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विद्यार्थी स्वतःला विद्यार्थी बनवतायत. झुरळासारखी फालतूपणा म्हणत नाहीयेत. म्हणजे मी असाच विचार करत होतो, की जर झुरळांऐवजी जर त्यांना ढेकूळ म्हटलं असतं, तर ह्यांनी ढेकूळ जनता पार्टी काढली असती. गांडूळ म्हटलं असतं, तर ह्यांनी गांडूळ जनता पार्टी काढली असती का? कदाचित काढली पण असती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्याच नावानं आंदोलन झालं. झारखंडामध्ये सुद्धा तेच चालू आहे. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे झारखंडमधल्या विद्यार्थ्यांनी त्या अभिजित तिपकेला म्हणजे या झुरळाचा जो पप्पा आहे, त्याला फोन केला. त्याच्यावर हा पप्पा म्हणतो, की त्याला टायफॉइड झालाय. म्हणजे त्याला गंभीर असा ताप आलाय. ती YouTubeवर सर्च करा अभिजित तिपके नावानं. रोज हा पट्ट्या मुलाखत देत हिंडतोय. काल का परवाच स्टार माझावर आला होता तो माझा कट्ट्यामध्ये. कुठल्याच दृष्टिकोनातून, कुठल्याच अँगलनं वाटलं नाही, की पठ्ठ्याला आता टायफॉइड झालाय म्हणून. म्हणजे मला वैयक्तिक टायफॉइड होऊन गेलाय. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण चरख्यामधून तो ऊस काढतो, तशा पद्धतीची शरीराची जाळणं होते. हा भयंकर त्रासदायक प्रकरण असतं ते आणि हा पठ्ठ्या मस्त आहे. म्हणजे या झुरळांच्या दृष्टिकोनातून म्हणजे अगदी आम आदमी पार्टीच्या दृष्टिकोनातून भारताचा जो नकाशा आहे, त्याच्यामध्ये कदाचित झारखंड नावाचं राज्यच अस्तित्वात नसावं. म्हणजे ज्या झारखंडमध्ये आझादीचे नारे नाही, घोषणा नाही दिल्या जात, तिथं घोषणा दिल्या जातात भारत माता की जय, वंदे मातरम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आता भारत माता की जय आणि वंदे मातरम सारख्या घोषणा ऐकल्या की बऱ्याच जणांना वाटतं की भाजप पुरस्कृत आंदोलन आहे की काय. भाजपच्या नेत्यांना सुद्धा तिथं मंजुरी नाहीये, स्टेजच नाहीये.
5 स्टार फॅसिलिटीज नाही आहेत. पिझ्झा येत नाही, बर्गर येत नाही. 60-60, 70-70 हजाराच्या ऑर्डर्स कोणी देत नाही. स्विगी, झोमॅटो भरून जात नाहीये. पिझ्झा येत नाही, काहीच येत नाहीये. एवढं कशाला फूड ब्लॉगर सुद्धा तिथं येत नाहीये. म्हणजे तुम्हाला माहित असेल दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा एक फूड ब्लॉगरचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता, की त्या आमरण उपोषणाच्या आजूबाजूला एवढे गाडी लागले होते, की त्या गाड्यावर ज्या पद्धतीचं अन्न विकलं जातं त्याचं विश्लेषण करायला एक फूड ब्लॉगर तिथे गेला होता. तसा फूड ब्लॉगर झारखंडात येत नाही. आता ही पोरं काय खात आहेत? हातामध्ये भाकरी घेत आहेत आणि त्याच्यावर गूळ, हीच त्यांची मेजवानी. हे खरोखर विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. त्याला 5 स्टार टच नाही आहे, तर त्याला वैचारिकतेचा टच आहे. का तर ह्यांना माहिती आहे राजीनामा घेऊन काही होणार नाही. व्यवस्था बदलली पाहिजे. फरक लक्षात घेतला पाहिजे आपण. दिल्लीमध्ये जे झालं ते पूर्णपणे राजकारणानं प्रेरित झालेलं आंदोलन होतं. पण झारखंडात जे चालू आहे ते खऱ्याखुऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आशा करतो की झारखंडातलं हे विद्यार्थी आंदोलन खऱ्या अर्थानं विद्यार्थी चळवळीमधला एक मैलाचा दगड ठरावा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिव्या घालायच्या असतील तर कमेंट बॉक्स ओपनच ठेवला आहे. धन्यवाद.